उद्धव ठाकरेंसोबत जाऊया, मनसे नेत्यांचा शिबिरात सूर। बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचा बाजूने कौल। आज अमित ठाकरे आणि नांदगावकर करणार मार्गदर्शन। तुमच्या मनासारखं करू, पण थोडं थांबा। इगतपुरीच्या शिबिरात राज ठाकरे यांच्याकडून मनसैनिकांना सबुरीचा सल्ला। मनसेसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे प्रचंड आशावादी। आता राजही आपल्यासोबत। संजय राऊतांनी घेतलेल्या रोखठोक मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं भाष्य। शिंदेच्या शिवसेनेची आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षासोबत युती। आज दुपारी अधिकृत घोषणा होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मोर्चे बांधणी। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला। फडणवीसांकडून वर्षा निवासानी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची आढावा बैठक सुरू। पक्षातल्या गटबाजीमुळे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे नाराज। सूत्रांची माहिती। नाराजीच्या चर्चेनंतर श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंना चर्चेसाठी बोलावलं। उघड नाराजीनंतर बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरेंचा प्रकाश महाजनांना फोन। दोघांकडूनही महाजनांची विचारपूस। अमित ठाकरेंकडून महाजनांना भेट घेण्याचं आश्वासन। जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी। आर पाटलांप्रमाणे संधीचं सोनं करणार शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। पक्ष बांधणी आणि विस्ताराचा निर्धार व्यक्त। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज विधान परिषदेत निरोप समारंभ। 29 ऑगस्टला कार्यकाळ संपणार। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सतीश पाटील यांचं नाव आघाडीवर। आमदार संग्राम जगतापांच्या वरदहस्ताने 350 ते 400 कोटींचा महाघोटाळा। संजय राऊतांकडून आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र। लोकप्रतिनिधी ठेकेदार अहिल्यानगर महापालिका लुटून खात असल्याचा पत्रात उल्लेख। खुलताबादचं नाव रत्नपूर करा। भाजप आमदार संजय केणेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या नावाची पाटी काढण्याचीही मागणी। राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू। 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगरात गुप्त तपास। बैलगाडी शर्यतीला आक्षेप घेणारी जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली। बैलगाडी शर्यतीआधी प्राण्यांवर अत्याचार केले जातात असा याचिकेत उल्लेख। पुण्यात 4 ते 5 दिवसात 16 हरणांचा दुर्दैवी मृत्यू। कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील घटना। हरणांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट। ईपीएफओकडून पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल। पीएफ खात्यातून 90% रक्कम काढता येणार। घर घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा। काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपात प्रवेश करणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश। सासवडमध्ये भाजप प्रवेशाची जय्यत तयारी। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 10 फुटांची वाढ। पंचगंगेची पाणीपातळी 31 फुटांवर। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस। अनेक घरांमध्ये शिरलं पाणी। शेतात साचणाऱ्या पाण्यामुळे ग्रामस्थांचं नुकसान। पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गाची चाळण। रायगड जिल्ह्यातल्या नागोठणेजवळ खड्ड्यात वाहनं अडकली। वाहन चालकांना मनस्ताप। गणेशोत्सवासाठी कोकणात लाल परीच्या 5000 जादा गाड्या धावणार। 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत गाड्या धावणार। रेल्वेनंतर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची एसटीला पसंती।